नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आता मी जे काही तुमच्याशी बोलणार आहे ते सगळ्यांसाठीच चांगलं आहे. माझ्या बोलण्याने जर एक दोघांनी जरी मनावर घेतलं तरी मी भरून पावले. ह्याच्यासाठी तुम्ही लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. मंडळी, ह्या जगात कोणाचाही जीवन नॉर्मल नाही. कोण ना कोण कशात गुंतलेलाच आहे. आता माझंच बघा, मी लहानपणापासून पुढे पुढे धावायला बघते आणि मुलांनाही सांगते, मागे उभे राहू नका, पुढे चला, म्हणजे तुमचं जीवन आहे ते व्यवस्थित जगा. आम्ही जे दिवस बघितले ते तुम्ही नका बघू. मेहनत करा आणि होता होईल तेवढं परिस्थिती कशी चांगली होईल त्यावर भर द्या. शेवटी प्रयत्नार्थी परमेश्वर. आता मीच बघा, लहानाची मोठी झाली, लग्न झालं, मुलं झाली आणि आता सूनही आली. तरीही माझे हेच प्रयत्न राहतील, कष्ट करायचे आणि मस्तपैकी जीवन जगायचं. मेहनत करायला कधीही मागे हटली नाही, म्हणून आज मी इथपर्यंत आले. मंडळी, आपली परिस्थिती बरोबर नसली ना की काही जणांची खूप काही ऐकावं लागतं. म्हणून चांगले शिका, स्वतःच्या पायावर उभे राहा, मेहनत करायला मागे पुढे पाहू नका. आज तुम्ही कष्ट कराल, पण पुढे तुमच्यासाठी ते चांगलं आहे. जसं तुम्ही ऑफिसला जाता, तुम्हाला बॉसचं ऐकावं लागतं. तुम्हाला वाटतं बिझनेस म्हणजे ऐशो आराम, पण तसं नसतं. बिझनेसमध्ये स्वतः घाम गाळावं लागतं, तेव्हा तुम्हाला त्याचं फळ मिळतं. मी छोटे मोठे बिझनेस करण्याचे खूप प्रयत्न केला. घरात परकरचा कापड आणून परकर शिवायची आणि मग संध्याकाळच्या वेळेला रस्त्यावर जाऊन विकायला बसायची. पण बाजूचे दुकानवाले येऊन बडबड करायला लागले. तिथून मी 2-4 दिवसात माझा बोजा बिस्तर उचलला. त्यानंतर मी रस्त्यावर बसून भिजवलेले कडधान्य विकायची. पण तिथेही बाजूवाल्यांना त्रास व्हायला लागला. त्यांनी माझी काही डाळ शिजू दिली नाही. तिथेही जागेवरून भांडण. 2-4 दिवसात तिथून पण बोजा बिस्तर उचलला. आणि माझी एवढी पण परिस्थिती नव्हती की मी दुकान भाड्याने घेऊ शकेन, आणि मुंबईत तर शक्यच नाही. मी कधी अशी शांत बसलीच नाही. काही नाही काहीतरी माझं चालूच असतं कामं करणं. जोपर्यंत माझं शरीर साथ देतो तोपर्यंत मी काम हा करणारच. पुढे मला जमेल नाही जमेल म्हणून मी पुढची व्यवस्था पण करून ठेवली. यूट्यूब मी ह्यासाठीच चालू ठेवलं की लास्टपर्यंत मला कमाई भेटली पाहिजे. जमेल तेवढं स्वतःच्या जीवावर जगायचं. मुलं नवरा ह्यांची पण कमाई आहे, पण मला त्यांच्या जीवावर जगायचं नाही. मला स्वतःच्याच जीवावर जगायचं. सांगण्याचा उद्देश एवढाच की कोणीही कोणाच्या भरोश्यावर राहू नका. स्वतः मेहनत करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कोण कमी नाही लेखणार, कोण वेगळ्या नजरेने नाही बघणार, कोणाचे 2 शब्द ऐकावे नाही लागणार की माझ्या जीवावर मोठा झाला. तुम्हाला छान असं जीवन जगायचं असेल तर मस्तपैकी कष्ट करा आणि मस्तपैकी आपलं जीवन जगा. कोणाची 1 नाही का 2 नाही.